त्यांच्या सामन्याला सुरुवात करायची. स्ट्रायकिंग एंडवर आहे तो फलंदाज पंकजसाठी पहिला चेंडू. त्यांच्या सामन्याला सुरुवात करायची. पुढील चेंडू उत्कृष्ट असा चेंडू बॅटची कडा घेऊन गडी बाद येताना उत्कृष्ट असे झेल टिपले यष्टीरक्षकाने. पहिल्याच चेंडूवर गडी बाद येताना उत्कृष्ट असे झेल टिपले ते एकनाथ सरांनी. याचं नाव काय? नाही याचं नाव काय? भाऊ फरडे आहे का तो? किरण यांच्यासाठी सुवर्ण संधी आली. त्यांनी लगातार 3 विकेट घेतली असताना अनिलजी खाडे यांच्याकडनं 500 रुपयाकडे पारितोषिक देण्यात येईल. पंकजच्या जागा सांगण्यासाठी मैदानात अजय नावाजलेला असा फलंदाज आहे तो. शतकातील दुसरा चेंडू उत्कृष्ट टोललेला चेंडू तर उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण. धावसंख्या त्यावर कसं गच्च क्षेत्ररक्षण होताना धावसंख्या 3 ने वाढते. 3 किती? धावसंख्या होते ते 3. अजून एक षटकातील 4 चेंडू शिल्लक. उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजाकडनं. षटकातील तिसरा चेंडू उत्कृष्ट असा चेंडू फर्स्ट बाउन्स ची वॉर्निंग देण्यात आलेली. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. उत्कृष्ट असं षटक हाताळताना तो गोलंदाज 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या. उत्कृष्ट असा चेंडू घातक अशी गोलंदाजी करताना तो गोलंदाज. चार चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा दिलेल्या आहेत. षटकातील 5वा चेंडू उत्कृष्ट असा चेंडू असे गच्च क्षेत्ररक्षण करताना चेंडू जाते सीमारेषे पार. चौकार. धावसंख्या होते ते 7. 5 चेंडू 7 धावा. षटकातील शेवटचा चेंडू उत्कृष्ट टोललेला चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. गोलंदाजीसाठी एक सुवर्ण संधी आली. प्रत्येक विकेटसाठी त्यांना 101 रुपये देण्यात येतील मनु 11 यांकडून. आणि सलग 3 विकेट घेतल्यास सलग 3 विकेट घेतल्यास 500 रुपयाची रोख पारितोषिक लावण्यात येईल.
प्रत्येक विकेटसाठी मनोलन यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. गोलंदाजीसाठी सुवर्ण अशी संधी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदीप उत्कृष्ट असा गोलंदाज नावाजलेला खेळाडू येतो. उत्कृष्ट असा चेंडू त्यावर गडी बाद होताना गोलंदाजीला बक्षीस लावून आलेलं. उत्कृष्ट असा गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळाला ते गोलंदाजाकडनं. नावाजलेला असा गोलंदाज येतो संदीप. आयकॉन खेळाडू आहे. संदीप याच्यासाठी हॅट्रिक साठी पारितोषिक आलेले आहे. संदीप परदेशी यांच्याकडनं 501 रुपयाचे रोख पारितोषिक देण्यात येईल आणि प्रत्येक विकेटसाठी मनोलेवन यांच्याकडून 101 रुपये. षटकातील दुसरा चेंडू अजय आउट झाला ना. काय नाव आहे त्याचं, मला नावच नाही माहिती. अजय काय नाव आहे. बॅटर कोण आहे बॅटर. सांगितलं कोण आहे काय रे. मुनाफा आहे ना तेडा. षटकातील दुसरा चेंडू सलग सलग 4 चेंडू निर्धाव टाकल्यास 501 रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल. कोणाकडनं. रुपेश परदेशी यांच्याकडनं. पुढील चेंडू उत्कृष्ट असा चेंडू गडी बोलबाद होताना उत्कृष्ट अशी झोल टिपली ती यष्टिरक्षकाने. सुंदर असं यष्टिरक्षण करताना ते एकनाथ सर. अजून एक विकेट घेतल्यास त्यांना 500 रुपयाचे पारितोषिक लागू आहे. सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतले संदीप याने. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना तो. जमा करून मग आता बोर्ड हायला जाऊ दे मरू दे. दोन बोर्ड काढले तर 500. षटकातील तिसरा चेंडू आता विकेट घ्यायचा. हॅट्रिक आहे 10वा. उत्कृष्ट केलेला चेंडू. चेंडू जाते सीमारेषेत पार. षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होते ते 14. 3 चेंडू 14 धावा. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या होते ते 14. 14. 3 चेंडू 14 धावा. 3 बॉल 2 विकेट आल्यानंतर 2 विकेट आल्यानंतर आल्यानंतर 1 6. नाही यार बाबा 3 बॉलरचा सांगतो ना मी. 3 बॉलात 2 विकेट आल्यानंतर थांब 1 मिनिट थांब जरा. काय 15 गोलंदाजी वाईटच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या होते ते 16. पुढील चेंडू उत्कृष्ट असा चेंडू त्यावर उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करण्यात आलेलं आहे. लगातार 2 विकेट 1000 रुपये. प्रशांत आवारी. हॅलो
हा हॅलो, संदीप यांना लाभलेली सुवर्ण संधी. लगातार 2 गडी बाद केल्यास 1000 रुपयाचं पारितोषिक प्रशांत आवडे. प्रशांत आवरियांस कडून. बघूया संदीप यशस्वी होतोय का. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. अजूनही षटकातली एक चेंडू शिल्लक. या विकेटला 500. जर संदीपने शेवटच्या चेंडूवरती जर विकेट घेतला 500 रुपये पारितोषिक. बघूया अजूनही त्यांना सुवर्ण संधी. बघूया संदीप त्या संधीचा लाभ घेतोय का. तसेच क्षेत्ररक्षक ईश्वरभाऊ बांगरे यांनाही सुवर्ण संधी. त्यांनी जर झेल घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक. बघूया चेंडू हवेमध्ये. पंच काय इशारा करतायत पंच. हॅलो, तर अंपायर घेतलाय पंचांनी. रिव्ह्यू. हॅलो, नोचा रिव्ह्यू घेतलाय ना. नो चेंडू. धावा काढायचे पंच. हॅलो, पंच धावा काढवायचे आहे. 6 आहे का? 7 धावा. नो प्लस 6. सुवर्ण असा चेंडू होता मुनाफ यांना. बघूया पुढील चेंडू फ्रीड असेल. अजूनही सुवर्ण संधी ईश्वरराव बांगरे यांना. त्यांनी जर झेल घेतला 500 रुपयाचं पारितोषिक मनु इलेवन कडून. बघूया चेंडू हवेमध्ये आणि इथं मात्र षटकार. 6 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या आली ती 30. षटक समाप्त. खूपच सुंदर अशी गोलंदाजी केली ती संदीप यांनी, परंतु शेवटच्या चेंडूवरती कुठेतरी मोठा फटका खाल्लाय. शेवटच्या चेंडूवरती 9 धावा खर्च केल्यात संदीप यांनी. पंच सामना लवकरात लवकर सुरू करायचंय. कुठलाही टाइमपास नको. अजूनही आपल्याला फायनलचा सामना खेळायचा आहे. काय कोण. हॅलो, माननीय अनिलजी खाडे यांच्याकडून ईश्वर बांगरे यांना सुवर्ण बक्षिसाचा वर्षा होतोय. त्यांनी जर झेल घेतला 500 रुपयाचं पारितोषिक. प्रशांतनी पण घेतला. प्रशांत पवार. तसेच प्रशांतजी पवार यांनी सुद्धा झेल घेतल्यास त्यांना प्रशांत आवारे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती रोशन भाऊ. बघूया कसं षटक हाताळतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं. इथं मात्र पहिला चेंडू गच्चा चेंडू, वाईट चेंडू. तसेच गोलंदाज रोशनजी शाला यांना लाभले सुवर्ण संधी. प्रत्येक विकेटला 101 रुपयाचं पारितोषिक. हो, इथं मात्र षटकार 6 धावांसाठी. खूपच सुंदर असा फटका. धावसंख्येत भर. धावसंख्या आली ती 37. हॅलो, बघू षटकार दुसरा चेंडू. खूपच सुंदर असं यष्टीरक्षक लाभलेले एकनाथजी दगडे सर आपल्या संघ. बॅटची काळा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत भर. धावसंख्या ती 38. बघूया षटकातील चौथा चेंडू.
ऋषभ हौशाला यांना लावलेली सुवर्ण संधी. लगातार 2 गडी बाद केल्यास 500 रुपये पारितोषिक. इथे मात्र सुंदर असा फटका, षटकार. धावसंख्येत भर, धावसंख्या आली ती 44. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. आता तर 2 चेंडूवरती 2 गडी बाद केल्यास 500 रुपये पारितोषिक. परंतु पंच दर्शवत आहे की वाईट. धावसंख्येत भर, धावसंख्या आली ती 45. पुन्हा बॅटची काढा येऊन डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. धावसंख्या हळुवारपणे पुढे वाढताना 46. षटकातील शेवटचा चेंडू, षटकातील शेवटचा चेंडू बघूया कसा हाताळतो तो फलंदाज. इथे मात्र ऑफ साईडला कडून दिलेला क्लासिक षटकार. षटक समाप्त. धावसंख्येत भर, धावसंख्या आली ती 52. आत्ता मात्र हाणामारीचा षटक, शेवटचा षटक असेल. बघूया कोण हाताळतोय. मारामारीचा षटकही म्हणावं लागेल. कोहलीचा पण बोल, कोहलीचा पण बोल. हे चल ना. बघूया. हॅलो. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक घेऊन आले ते एकनाथ सर. 6 बॉलला 8 धावाचे आत दिले तर बघूया एकनाथ सरांना 6 चेंडू मध्ये 8 धावांच्या 8 पेक्षा कमी जर धावा दिल्या तर 1101 रुपयाचे पारितोषिक प्रशांत आवार यांच्याकडून. बघूया आपल्या संघासाठी किती धावा खर्च करतायत. इथे मात्र पहिला चेंडू, फुलटॉस चेंडू, पहिला षटकार. धावसंख्येत भर, धावसंख्या आली ती 58. कृपया. हो. षटकातील दुसरा चेंडू, तोच फलंदाज, तोच गोलंदाज. पुन्हा एकदा कार्पेट शॉट. बघूया इथे मात्र कुठेतरी फंपलिंग होताना गच्चा अशी फेकी आणि 2 धावा पूर्ण. कुठेतरी पारितोषिक गमावताना 2 चेंडू, धावसंख्या 60. षटकातील तिसरा चेंडू, तोच फलंदाज, तोच गोलंदाज, परंतु चेंडू वेगळा असेल. पंच सामना सुरू करायचा आहे. खूपच सुंदर चेंडू, परंतु एसटी रक्षकाकडून कुठेतरी चुकी होताने वाईट चेंडू. इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. कृपया थर्ड अंपायर वाईट आहे ना. वाईट चेंडू असेल हा. बाहेर. हॅलो. फक्त 2 धावा असतील ना या. इथे मात्र पुन्हा एकदा ग्राउंड शॉट. बघूया किती धावा मिळत होतो. मुनाफ 1 धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का.
दुसरी धाव पूर्ण, तिसरा प्रयत्न, कुठेही प्रयत्न नाही, मात्र 2 धावा. धावसंख्येत भर, धावसंख्या आली ती 64, 64. नाही अरे हे 2 रन षटकातील चौथा चेंडू. इथे मात्र अलगद बॅटची काढ, निर्धाव चेंडू. षटकातील 5वा चेंडू. बघूया कसा समाचार घेतो तो मुनाफ. सुंदर असा चेंडू, परंतु डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. हॅलो शेवटचा चेंडू, पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू. बघूया कसं समाचार करतात ते एकनाथ सर टू मयूर. इथे मात्र कार्पेट शॉट, कुठेतरी चेंडू वळवायचा खूपच सुंदर प्रयत्न होता, त्यांचं धाव काढायचं आहे. आणि इथे मात्र गच्चावशे क्षेत्ररक्षण 4 धावा. धावसंख्या आली ती 69, 69, 70 धावांचं आव्हान दिले ते. हॅलो लखन साबळे कुठे असेल त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. कृपया आपण पुढील धुरा चालवायचे. लखन साबळे कसरा गावातील एक सुंदर असा आवाज आपल्याला ऐकायला भेटेल याच्या पुढे. लखनजी साबळे. हॅलो लखन साबळे कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. लखन साबळे, लखनजी साबळे, लखन साबळे तसेच विघ्नेश बेरे, आपण दोघांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. हो तुम्हाला हॅलो बघूया देवी दिलीन करून प्रथम फलंदाजी साठी जात आहेत ते. हॅलो 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 खूपच सुंदर असं सामना झालाय. यानंतर सामना होणार ना. इथं बस काय किती रन झाली बघ ना पूर्ण. खुर्ची बस ना बसून झालं 70 काय झालं 70 ना. हॅलो हॅलो
दोन फलंदाज एंटर होत आणि योगेश आणि रोशन शेलार. बघूया 24 चेंडूमध्ये जर बघायला गेलं तर 70 धावांचं आव्हान घेऊन उतरलेले दोन फलंदाज. कारण जो या संघातून जो संघ विजय होईल तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. सामन्याला सुरुवात पहिला चेंडू पंकज येतो. पहिला चेंडू हवेमध्ये खाली क्षेत्ररक्षक आहे परंतु खराब असते क्षेत्ररक्षण. परिणामी चेंडू गेला 4 धावांसाठी चौकार. नक्कीच इथं पारितोषिक लागले रोशन शेलारसाठी. प्रत्येक षटकारला मनू इलेव्हन कडनं 101 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. तसेच अनिलजी खाडे यांच्याकडनं 101 रुपये दिले जाईल. नक्कीच मोठी मॅच आहे. मोठ्या मॅचचा हा एक खेळाडू आहे. जोपर्यंत पीच येत असतील तोपर्यंत समोरच्या टीमला कुठेतरी धाकधूक असणार. कारण का असा फलंदाज स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो कसारा गावामध्ये. बघा पहिल्या चेंडूवरती आला ते चौकार. दुसरा चेंडू हो आता मात्र निर्धाव असा चेंडू. चांगलासा कमबॅक म्हणावं लागला. आता मात्र पंकज याच्याकडनं दुसरा चेंडू जर बघायला गेला तर निर्धाव असा चेंडू टाकताना पंकज. बघूया तिसरा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र वाईट चेंडू अवंतराशी एक धाव. आमचे पंच आम्हाला सांगतो की हा खराब चेंडू आहे. म्हणजे धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली ती 5 धावा. समोरून जरा बाजू व्हायचंय मित्रांनो. जरा समोरून बाजू व्हायचंय. हो आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स चौकार. चांगली अशी फलंदाजी. नक्कीच पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर 2 चौकार या षटकामध्ये आतापर्यंत ठोकले ते रोशन शेलार यांनी. अशीच फटकेबाजी करावी लागेल जर आपल्या संघाला विजय करून द्यायचा असेल तर. किती बॉल भाई? 3 बॉल ना रन. 3 चेंडू आणि 9 धावा. चांगलं असं समीकरण. बघूया चौथा चेंडू पुन्हा एकदा रोशन शेलार साठी. चांगलासा फटका होता त्याच्यावरती. चांगलंसं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण केली. 4 चेंडू 10 धावा. चांगला अशी फटकेबाजी बघायला भेटली आपल्या षटकामध्ये. अजून जर बघायला गेलं तर 2 चेंडू शिल्लक आहे आणि स्ट्राईकला जातील योगेश भोईर. हो चांगला असा फटका. चेंडू 6 धावेसाठी म्हणजे येतील या अर्धा डझन धावा. धाव संख्या झाली ती 16 धावा. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जर याही चेंडूवरती मोठा फटका आला तर नक्कीच कुठेतरी आपल्या संघाला विजयाच्या दिशेने ढकलतील दोन फलंदाज. बघूया शेवटचा चेंडू पंकजाचा. जो संघ विजय होईल तो थेट विठाई क्लिनिक समोर उभा राहील फायनल साठी. बघूया या षटकातील शेवटचा चेंडू पंकजचा आणि वा खराब चेंडू. पुन्हा एकदा दिशा भटकता आणि पंकज म्हणजे धावसंख्या झाली ती 17 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया शेवटच्या चेंडूवरती हल्ला बॉल होतोय का पंकजवरती. पंकजला माहित आहे योगेश भोईर हा एक स्फोटक फलंदाज आहे. चेंडू हवेमध्ये परंतु डिक्लेअरच्या झोन मध्ये चेंडू 1 धावेसाठी म्हणजे या षटकाच्या समाप्तीनंतर जर बघायला गेलं तर धाव संख्या झाली ती 18 धावा. चांगला असं षटक म्हणावं लागेल. जर जिंकायचं असेल तर प्रत्येक ओव्हरमध्ये 17, 18, 19 अशा धावा ठोकाव्याच लागतील. कारण का 24 चेंडू मध्ये 70 धावा मधील 11 संघाने ठोकले. जर कोणता खेळाडू जर जेवण करायचा राहिला असेल तर त्यांनी जेवण करून घ्यायचंय. इथं आपल्याला सुविधा दिली आहे. दुसरं षटक घेऊन आलाय तो सचिन. बघूया फलंदाज योगेश भोईर. पहिला चेंडू हवेमध्ये. चेंडू गगनामध्ये जातोय. 6 धावांसाठी षटकार.
कमिटीचे सदस्य आपण बॉल आणायचा आहे. पहिल्या चेंडूवरती सचिनवरती हल्ला बॉल केला फलंदाज योगेश भोईर याने पहिल्या चेंडूवरती षटकार. अशी फटकेबाजी जर केली तर नक्कीच आपल्या संघाला विजय करून देतील हे दोन फलंदाज. बघूया धावसंख्या झाली आता मात्र 24 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार म्हणजे प्रेशर तर नक्कीच गोलंदाजावरती. दुसरा चेंडू हवेमध्ये चेंडू खाली. इथं काय घडतंय तर मोठा गडी बाद झालाय तो योगेश भोईर नावाचा. जर बघायला गेलं तर सचिनचं चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवरती सचिनवरती हल्ला बॉल केला होता योगेश भोईर याने, परंतु दुसरा चेंडू जर बघितलं तर योगेश या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज सचिन. कारण का असा फलंदाज बाद झाला तर कुठल्याही प्रकारची कुठेही मॅच फिरू शकला असता. दुसऱ्या चेंडूवरती बाद. बघूया या दोन चेंडूमध्ये 6 धावा आतापर्यंत या षटकामध्ये गोळा केलाय. अजून या षटकातील जर बघायला गेलं तर 4 चेंडू शिल्लक आहे आणि खूप महत्वाचे चेंडू असणारे हे 4 चेंडू. कारण का जर षटकमध्ये 4 षटकांचा सामना. तिसरा चेंडू होता. चेंडू डिक्लेअरच्या झोन मध्ये 1 धावेसाठी योगेश भोईर यांची जागा सांभाळण्यासाठी गेले ते फलंदाज नितेश भोईर. हाही फलंदाज स्फोटक फलंदाज गुडघा टेक आणि तमाशा देख. चांगलीशी फलंदाजी या फलंदाजाची. अरे पैसे पडले. बघूया सचिनचं चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करून एक गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. बघूया चौथा चेंडू. आता मात्र सलामीचा फलंदाज रोशन शेलार अजूनही खेळपट्टीला चिपकू नये. रोशन शेलारसाठी नक्कीच पारितोषिक लागेल. प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल मनू 11 यांच्याकडनं, तसेच अनिलजी खाडे साहेब यांच्याकडनं. चौथा चेंडू होता निर्धावाचा चेंडू. चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल मतीन 11 संघाकडनं. समीकरण जर बघायला गेलं तर 14 चेंडू आणि 45 धावांची गरज. 14 चेंडू आणि 45 धावांची गरज जिंकण्यासाठी. नक्कीच मोठा फटका मारायचा प्रयत्न. नक्कीच 1 धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न करेल का, परंतु हा ना करता इथं काय घडतंय. इथं दुसरी धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये इथं रोशन शेलार हे धावचीत झाले. फायनल टेक्निकला आला तर काय. जेवायची सोय बाकी झाली. दारू बिरू पुन्हा जेवण घेऊन 4 बॉल ना लास्ट आहे का. रन किती झाले. हा बघूया शेवटचा चेंडू आहे. शेवटचा शेवट. हॅलो, शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकामधील. बघूया आता मात्र फलंदाजीसाठी गेला तर संदीप पोटकुले. संदीपसाठी चेंडू ऑफसाईडच्या दिशेने चांगला असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक हजर. 1 धाव काढली. दुसरीचा प्रयत्न करेल का, पण तो इथं नक्की दुसरीचा प्रयत्न केलाय. 16टी धाव आणि काय होतंय ते पुन्हा एकदा गरीबात संदीपच्या रूपामध्ये पुन्हा एकदा धावचीत.
षटक समाप्ती एका 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 27 धावा. 12 चेंडू 12 चेंडू आणि 43 धावांची गरज जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 43 धावा. बघूया संदीपची जागा सांभाळण्यासाठी जातील ते इन्फॉर्म फलंदाज एकनाथजी दगडे साहेब. खूप वर्षाचा अनुभव या त्या ग्राउंडचा फायदा करतील का? कारण का आज खरोखर जर म्हणायला गेलं तर त्यांची खूप गरज आपल्या संघाला विजय करून देण्यासाठी. कारण का जो संघ विजय होईल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. बघूया आपल्या संघाला विजय करून देतील का 2 फलंदाज. हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातो तो नितेश भोईर आणि एकनाथ दगडे. लाईव्ह दिसते का? बघूया तिसरा गोलंदाजीसाठी आला तर फलंदाज नितेश. हो पहिला चेंडू चांगलासा चेंडू सुरेख असा चेंडू. परंतु आमचे पंच आमच्याकडे वळत आहे. हा वाईट चेंडू आहे. हो दिशेने चेंडू भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी नितेश भोईर ऑन फायर. जोपर्यंत नितेश भोईर आणि एकनाथ दगडे खेळपट्टीला चिपकून राहतील तोपर्यंत मटीर 11 संघाला कुठंतरी भीतीचं वातावरण निर्माण असेल. बघूया पुन्हा एकदा दिशा भटकता आणि गोलंदाज जर बघायला गेलं तर एका चेंडूमध्ये 8 धावा खर्च करताना हा गोलंदाज. आणि इथं सन्माननीय अनिलजी खाडे साहेब या स्पर्धेसाठी वेळ काढून आले. त्यासाठी कमिटीच्या सर्व सदस्यांतर्फे त्यांचं सहर्ष स्वागत आहे. एक धाव संख्या झाली ती 36 धावा. 2 चेंडू आणि 36 धावा. हे 4 चेंडू जर म्हटलं तर खूप महत्वाचे. एकनाथजी दगडे यांनी जर चौकार जरी लगावला नितेशला जर एकनाथ दगडे आणि नितेश भोईर यांनी जर चौकार जरी लागला तर 101 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. जर षटकार जरी लागला तर 120 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सिंगल एक धाव संख्या झाली 37. 3 चेंडू आणि 37 धावा. 9 चेंडू आणि 33 धावांची गरज जिंकण्यासाठी. नऊ मध्ये 33 धावांची गरज. आता मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू. 1+1 अशा 2 धावा. जर बघायला गेलं तर या षटकामध्ये चांगली अशी धावांचा डोंगर आलाय. अजूनही जर बघायला गेलं तर 3 चेंडू शिल्लक आहे. या 3 चेंडूमध्ये किती धावा गोळा करतील 2 फलंदाज. अजूनही जिंकण्यासाठी 9 चेंडूमध्ये 31 धावांची गरज. 9 चेंडू आणि 31 धावा. चांगलासा फटका लेग साईडच्या दिशेने तिथं चांगलं असं क्षेत्ररक्षण झालं तर सचिन यांच्याकडनं चांगलं असं गोलंदाजी. आता मात्र अजूनही 8 चेंडू आणि 30 धावेची गरज. म्हणजे जवळजवळ 8 चेंडूमध्ये 5 षटकार लगावले तर आपल्या संघाला विजय करून देतील. बघूया 8 चेंडूमध्ये 5 षटकार. आणि हा पहिला मारायचा प्रयत्न होता परंतु चेंडू हवेमध्ये खाली क्षेत्ररक्षक तिथे झेल सोडला. परिणामी 1 धाव. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक.
7 चेंडू आणि 29 धावांची गरज. सहा चेंडू आणि 28 धावांची गरज. हा एक सिंगल. खूप अपेक्षा होती एकनाथजी ढवळे साहेब यांच्याकडनं की या 2 चेंडू मध्ये एखादा षटकार येईल, परंतु कुठंतरी बॅटचा बॉल काय लागत नाहीये. बघूया 6 चेंडू आणि 28 धावा म्हणजे 4 षटकार आणि 1 चौकार. हा पराक्रम कोणी जर करू शकतो तर तिथं फलंदाज म्हणजे नितेश भोईर. तो काय 6 चेंडू 28 धावा म्हणजे 4 षटकार आणि 1 चौकार. बघूया एकनाथजी ढवळे ऑन स्ट्राईक. गोलंदाजी ट्रॅक वरती मुन्ना. पहिला चेंडू तर खराब असा चेंडू. खराब चेंडू होता आणि एक विकेट त्याच्यावरती. बघूया फलंदाजीला तयार आहे योगेश उबाळे. बॅट घेऊन तयार आहे. बघूया आपल्या संघाला विजय करून देतील का. 6-27 का 6 चेंडू 27 धावा. बघूया अजून नितेश भोईर. का अंदर अंदर पडली वाटतंय. हो पहिला चेंडू नितेश भोईरच्या बॅट मधून निघाला. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. म्हणजे आता समीकरण येऊन टेपले होते. 5 चेंडू आणि किती 21 धावा. 5 चेंडू आणि 21 धावा. हो आता मात्र चांगला असा चेंडू, सुरेख असा चेंडू, निर्धाव असा चेंडू. नक्कीच हा चेंडू असा होता, हा चेंडू असा होता की सामना कोणत्या बाजूला जाईल, हा सामना कोणता संघ विजयी होईल. 4ला 4 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी. 3 चेंडू आणि 18 धावे जर मारले तरी संघाला विजय करून देऊ शकत नाहीये, कारण का 3 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. आमची फायनल रे. बघूया 3 चेंडू 21 धावांची गरज. जर बघायला गेलं तर पुरेपूर सामना हा मते 11 संघाकडे झुकलेला. नक्कीच चांगलीशी फलंदाजी केली ती मुनाव्याने. त्या फलंदाजीचं फळ कुठेतरी त्या मतीन 11 ला जाताना आपल्या संघाला फायनल मध्ये पोहोचवताना. यानंतरचा होणारा सामना म्हणजे मेगा फायनलचा सामना, विटाई क्लिनिक 11 विपक्ष मतीन 11 या दोन्ही संघांमध्ये होणारा फायनलचा सामना.
सिंगल धाव. चला चला विठाई 11 संघाचे कर्णधार लगेच आपण जॉईन व्हायचं इथं. खूप उशीर झालाय 6:20 झाले. आपल्याला अजून मेगा फायनलचा सामना खेळवायचा आहे. तसंच मी मतीन 11 संघाचे कर्णधार आपल्याला विनंती करतो का आपण लगेच जॉईन व्हायचंय. मेगा फायनलचा सामना तोच म्हणजे विठाई 11 विपक्ष मतीन 11 मेगा फायनलचा सामना. एवढे प्रेक्षक जे जमले आहेत ते फक्त फायनलची मॅच बघण्यासाठी. तेच म्हणजे त्या प्रेक्षकामध्ये सगळ्यात मोठे फॅन म्हणजे संदीप कोकतरे इथं जोडले गेले. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. पाऊस आलाय काय खेळायचं. चला मती 11 संघ आपला निर्णय करायचा. बॅटिंग घेतली. चला विठाई 11 संघ आपले क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. मेगा फायनलचा सामना शेवटचा सामना या पावसाळी क्रिकेट रबर बॉल कसरा या स्पर्धेमधील हा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसातील हा शेवटचा सामना विठाई 11 विपक्ष मतीन 11 मेगा फायनल. हॅलो कोण पण नाही रे माझी पिशवी इथे करून घेऊन येईल. मी रोज पिशव्या घेऊन येते बाबा. यापुढे होणारा सामना मतीन 11 पक्ष विठाई. तिच्यात टाक ना. कसली चांगली का ती तेलकट आहे. चांगली आहे खूप आहे. नाही काय तेलकट का दिसतंय. लखन भावचा टाक. लखन भावचा टाक. पायाला का लागलंय. मेगा फायनल